नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय अतिशय गंभीर आणि हा एक सामाजिक प्रश्न देखील बनलेला आहे. जगामध्ये दररोज 40 लाख लोक दारूमुळे आणि दारूच्या परिणामांमुळे मृत्युमुखी पडतात. त्यातले 70% लोक हे दारूमुळे लिव्हर खराब झाल्याने मृत्युमुखी पडतात. दारूमुळे कुणाचं लिव्हर खराब होतं, का होतं, कधी होतं आणि याची काय कारणं असू शकतात हे सगळं आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नॉलेज बास्केट इंडियावर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरू करूया आजच्या विषयाला. आता आपण बघूया की लिव्हर कुणाचं खराब होतं. जी लोक कुठल्याही पद्धतीने दारू पितात आणि जी लोक वर्षानुवर्ष दारू पित आलेली आहेत अशांचं लिव्हर खराब होतं. कुठल्याही पद्धतीची म्हणजे देशी विदेशी कुठल्याही प्रकारची दारू प्यायल्याने लिव्हर खराब होतं आणि अल्कोहोलिक एक्सपोजर कमी जास्त कितीही असेल तरी देखील लिव्हर खराब होण्याची शक्यता असते. म्हणजेच काय तर कुठल्याही प्रकारचा अल्कोहोलिक एक्सपोजर तुमच्या लिव्हरला खराब करू शकतं. आता एक अनुभव तुम्हाला सांगते. माझ्याकडे जी मावशी काम करायला यायची तिचा नवरा अत्यंत दारुडा होता आणि मग तो दररोज खूप दारू प्यायचा. अगदी कुठल्याही प्रकारची पार्ट्यांमध्ये मित्रांमध्ये कुठल्याही प्रकारची मिळेल तिथे तो दारू प्यायचा. हे कुटुंब होतं, 2 मुलं आणि 1 मुलगी होती त्या बाईला. तर या कुटुंबामध्ये तो दारू प्यायल्यामुळे त्याचं लिव्हर खराब होऊ लागलं होतं आणि इतकं खराब ते झालं होतं की नंतर त्या व्यक्तीला उलट्या, डोळे लाल होणं, शरीर सुजणं आणि शेवटी त्या व्यक्तीला, त्या माणसाला मृत्यूला सामोरं जावं लागलं आणि मग त्या बाईच्या अंगावर पूर्ण संसाराचं ओझं पडलं. त्यामुळे लिव्हर खराब होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि लिव्हर खराब झाल्यामुळे मृत्यूला सामोरं जायची वेळ देखील येऊ शकते. प्रमाणापेक्षा जास्त वजनाच्या लोकांमध्ये लिव्हर खराब होण्याचं प्रमाण देखील जास्त आहे. अजून कुणामध्ये लिव्हर खराब होऊ शकतं तर ज्या व्यक्ती कुपोषित आहेत. म्हणजे आपण बघतो की स्लम एरियामध्ये राहणारे किंवा बऱ्याच ठिकाणी अन्न देखील व्यवस्थित मिळत नाही पण लोक दारू पितात आणि अन्न व्यवस्थित न मिळाल्यामुळे हे कुपोषित असतात. यांच्यामध्ये विटॅमिन्सची कमतरता असते. त्यात अल्कोहोलच्या सेवनामुळे जे काही खातात ते देखील शरीराला लागत नाही. मग अशा व्यक्ती ज्यांच्यामध्ये विटॅमिन डेफिशियन्सी आहे, ज्यांच्यामध्ये प्रोटीन्स नाही आहेत आणि रक्त कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, अशा लोकांचं लिव्हर खराब होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. अशा लोकांचं लिव्हर लवकर खराब होतं. अजून कुठल्या कारणामुळे लिव्हर खराब होऊ शकतं? ज्यांना लिव्हरमध्ये काही इन्फेक्शन्स झालेले आहेत किंवा सतत होतात, जसं की कावीळ होते, हेपॅटायटिस ए बी असे लिव्हर रिलेटेड इन्फेक्शन्स ज्यांना होतात ना त्यांचं देखील लिव्हर खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून लिव्हर संदर्भात जर काही आजार झाले असतील किंवा इतर इन्फेक्शन्स तुम्हाला होत असतील तर तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं दारू पिण्यामुळे. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की जी लोक जाड आहेत, स्थूल आहेत, अशा लोकांमध्ये हे चेंजेस जे आहेत ते लवकर होतात कारण त्यांचं लिव्हर जे आहे ते फॅटी लिव्हर व्हायला सुरुवात होते. त्यांची चरबी लिव्हरमध्ये सुद्धा वाढायला सुरुवात होते आणि मग अशा लोकांचं लिव्हर लवकर खराब होतं. लिव्हर खराब होण्याची जी प्रोसेस आहे ही अशा जाड लोकांमध्ये अगदी थोडीशी दारू पिण्यामुळे देखील सुरू होऊ शकते. तसंच बरीच लोक जी बिलकुल शारीरिक हालचाल करत नाहीत, म्हणजे IT मध्ये जॉब करतायत किंवा कुठलं बैठं काम करतायत आणि पार्टीज करतात, मित्रांबरोबर पार्टीज करतात, दारू वगैरे पितात, अशी लोक जी व्यायाम, चालणं, वॉकिंग, प्राणायाम, योगा, मेडिटेशन याचा त्यांच्याशी दूरवरही संबंध नसतो, अशा लोकांचं लिव्हर लवकर खराब होतं. तर ते कसं? जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या पूर्ण शरीराद्वारे टॉक्झिन्स बाहेर निघून जायला मदत होत असते. प्रत्येक सेल्समध्ये व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत असतो आणि ज्या वेळेला आपल्या प्रत्येक सेलमध्ये ऑक्सिजन पुरवठा होतो त्यावेळेला आपली बॉडी जी आहे ही अत्यंत रेज्युविनेट, अत्यंत नवीन सेल्स निर्माण करण्यात सक्षम असते आणि अशा बॉडीमध्ये आजार लवकर येत नाहीत. म्हणून जी लोक दारू पण पितायत, बैठं काम करतायत, हालचाल करत नाही आहेत, व्यायाम करत नाही आहेत, सायकलिंग, रनिंग, योगा, मेडिटेशन हे बिलकुल करत नाही आहेत, अशा लोकांमध्ये लिव्हर खराब होण्याची शक्यता ही खूप जास्त वाढलेली असते. आता दारू पिण्यामुळे काय होतं? ही लोक जी व्यायाम करत नाही त्यांच्या शरीरात टॉक्झिन्स साठून राहतात, म्हणजे विषद्रव्य त्यांच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये साठून राहतात आणि मग ते लिव्हरला डिरेक्टली अफेक्ट करतात, लिव्हरला खराब करतात.
म्हणूनच ही विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे. आणि मग दारू पित असाल, व्यायाम करत नसाल तर मग पुढे जाऊन लिव्हरचे प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात. आता हे लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट पचण्यासाठी जठर आणि लिव्हर हे सिंक्रोनाइज होऊन कोऑर्डिनेशननी काम करत असतात. आणि त्यातल्या त्यात अल्कोहोलचं जे मेटाबॉलिझम आहे ते लिव्हरमध्ये होत असतं. जेव्हा तुम्ही दारू तुमच्या शरीरामध्ये घेता, म्हणजेच दारूचं जेव्हा तुम्ही सेवन करता, त्यावेळेला या अल्कोहोलचं रूपांतर ॲसिटाल्डिहाइड नावाच्या अत्यंत विषारी घटकामध्ये होतं. आणि हा ॲसिटाल्डिहाइड आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण करतो. या फ्री रॅडिकल्समुळे लिव्हरमधले जे हेल्दी सेल्स आहेत, चांगल्या पेशी आहेत, निरोगी पेशी आहे, त्यांची संख्या कमी होते. कारण हे फ्री रॅडिकल्स डिरेक्टली लिव्हरच्या चांगल्या पेशींवर अटॅक करतं आणि त्यांना मारून टाकतं, डॅमेज करतं. आणि इथेच तुमचं लिव्हर खराब व्हायला देखील सुरुवात होते. आणि जिथे जिथे लिव्हर खराब होतं ती जागा फायब्रस टिश्यूजनी भरली जाते, धाग्यादोऱ्यांसारख्या टिश्यूजनी भरली जाते. आणि जेव्हा हे फायब्रस टिश्यूज तुमच्या लिव्हरमध्ये वाढायला लागतात तेव्हा तुमच्या लिव्हरचा आकार वाढू लागतो आणि हे लिव्हर फॅटी लिव्हरमध्ये कन्वर्ट होतं. ही असते पहिली स्टेज. त्यानंतर लिव्हरमध्ये कावीळ व्हायला सुरुवात होते आणि मग काविळीचे सगळे सिम्पटम्स त्या व्यक्तीमध्ये दिसू लागतात, जसं की डोळे पिवळे होतात, नखं पिवळी होतात, बिलिरुबिन वाढतं आणि बऱ्याच गोष्टी जे काविळीचे सगळे सिम्पटम्स आहेत ते या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. भूक व्यवस्थित लागत नाही, पचन व्यवस्थित होत नाही, अन्न जात नाही, कुठल्याही अन्नाची चव लागत नाही. या गोष्टी सेकंड स्टेजला व्हायला लागतात. आतापर्यंत आपण समजून घेतलं काय होतं जेव्हा दारूचं आपण सेवन करतो त्यावेळेला अल्कोहोलचं ॲसिटाल्डिहाइडमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर फॅटी लिव्हर व्हायला सुरुवात होते. फॅटी लिव्हरनंतर याचं काविळीमध्ये रूपांतर होतं. तर आता हे 2 टप्पे असे आहेत की या स्टेजला जर तुम्ही दारू पूर्ण थांबवली तर तुम्ही लिव्हर खराब होण्यापासून वाचू शकता आणि रिव्हर्स तुम्ही बॅक टू नॉर्मल लाईफला येऊ शकता. परंतु या स्टेजच्या पुढे जर तुम्ही गेलात तर मग धोका आहे. म्हणूनच या स्टेप्समध्ये जर तुम्ही सर्व नियम, व्यायाम, चालणं, वॉकिंग, दारू पूर्णपणे बंद, खाण्याचे सगळे पथ्य हे जर तुम्ही पाळलं तर नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा छान लाईफस्टाईल जगू शकता. हेल्दी लाईफस्टाईल आणि अल्कोहोल विरहित म्हणजे दारू विरहित तुमचं जीवन तुम्ही पुन्हा करू शकता आणि तुमची बॉडी देखील बॅक टू नॉर्मल होऊ शकते. पुढची जी स्टेप आहे याच्यामध्ये मग माणूस रिव्हर्स येऊ शकत नाही. याच्यामध्ये तुमचं लिव्हर जे आहे हे पूर्णपणे फॅटी लिव्हर झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये ज्या निरोगी पेशी असतात त्याची संख्या अतिशय कमी झालेली असते आणि या फायब्रस टिश्यू, धागेदोरे या सगळ्याची संख्या, ज्या नको असलेल्या पेशी, फ्री रॅडिकल्सने खराब केलेल्या पेशी आहेत, याची संख्या अतिशय जास्त झालेली असते आणि हे लिव्हर आकाराने खूप मोठं झालेलं असतं. आणि अशा वेळेला इथून पुढे लिव्हर इतकं खराब होत जातं की तुम्हाला मग लिव्हर सिरोसिस हा विकार होऊ शकतो आणि लिव्हर सिरोसिसमधून मग माणूस रिव्हर्स येणं शक्य नसतं आणि इथून पुढे लिव्हर फेल्युअर व्हायला सुरुवात होते आणि हे सगळे टॉक्झिक पदार्थ मेंदूपर्यंत जायला सुरुवात होते आणि मग अशा माणसाचा कॉन्शियसनेस, जाणीव, आजूबाजूला काय आहे काय नाही ही पूर्ण शुद्ध हरपते. अगदी माणसंसुद्धा ही व्यक्ती नंतर ओळखू शकत नाही आणि मग काही वेळेला लिव्हर इतकं खराब होतं की लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो आणि मग मृत्यूखेरीज या व्यक्तीकडे कुठलाही पर्याय उरत नाही. म्हणूनच आता तुम्हाला कळलं असेल की लिव्हर कसं फेल होतं. सुरुवातीला तुमचं वजन खूप वाढलेलं असेल किंवा तुम्ही कुपोषित असाल, विटॅमिन्सची कमतरता असेल तर सरळ सरळ तुमचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात होतं जर तुम्ही दारू पित असाल. पुढे जाऊन तुमचं लिव्हर फॅटी लिव्हरमध्ये कन्वर्ट होतं. फॅटी लिव्हर स्टेजला जर तुम्ही सतर्क नाही झालात तर पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस होतो आणि त्याच्याही पुढे जाऊन मग शेवटी लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. म्हणूनच फॅटी लिव्हर हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला थोडीशीही शंका असेल किंवा तुम्ही दारू पित असाल आणि तुम्ही जाड असाल, कुपोषित असाल तर वेळोवेळी तुम्हाला डॉक्टरकडे चेकअपला जायला हवं आणि डॉक्टर जे सांगतील त्या टेस्ट तुम्हाला करायला हव्यात. जीवन हे इतकं छान आणि रेअर आहे ना, हे एकदाच मिळतं आणि अत्यंत दुर्मिळ आहे. अशा जीवनाला जर तुम्हाला असं व्यर्थ घालवायचं नसेल तर सतर्क राहणं आणि दारू न पिणं हाच एक पर्याय आहे. आता तुम्ही म्हणाल मी सतत पित नाही, महिन्यातनं 1-2दा पिलं तर मी चालतं का वगैरे वगैरे, तर असं बिलकुल नाही आहे. ज्या वेळेला तुम्हाला फॅटी लिव्हर डिटेक्ट होतं
अशा वेळेला तुम्हाला दारू पूर्ण सोडणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही रिव्हर्स जाऊ शकता. अदरवाईज अगदी थोडी दारू घेतल्याने देखील हे चेंजेस तसेच्या तसेच राहतील आणि तुम्हाला रिव्हर्स जाता येणार नाही. म्हणून सोल्युशन काय तर दारू न पिणं. अगदी सुरुवातीलाच लिव्हर खराब होऊ नये असं वाटत असेल तर दारू पिऊच नाही. परंतु जर लिव्हर खराब झालं असेल किंवा तुम्ही फॅटी लिव्हरच्या स्टेजला असाल तर दारू पूर्णपणे सोडणं हाच एक पर्याय तुमच्याकडे उरलेला आहे. आता टेस्ट न करताही तुम्हाला कसं कळेल की तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहे? तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारा की कधी तुम्हाला असं वाटलंय का की आता आपण पिणं थांबवलं पाहिजे किंवा हे आपल्यासाठी घातक आहे, आता हे आपण कमी केलं पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तुम्हाला असं वाटलं असेल तर हे एक इंडिकेटर आहे, हे एक इंडिकेशन आहे की तुम्हाला आता दारू सोडली पाहिजे. म्हणजेच काय, तुम्हाला जर वाटत असेल की दारूमध्ये कट डाऊन केलं पाहिजे तर याचा अर्थ आहे की तुम्ही दारू सोडली पाहिजे. हा झाला पहिला प्रश्न सी. पुढचा आहे ए. हा ए काय आहे ते आपण बघूया. जर दारूविषयी कुणी काही बोललं, तुम्हाला म्हणालं चल रे दारू पिऊया किंवा असं काही असेल किंवा तू इतकी दारू पिऊ नको, तू इतकी दारू पीत जा, दारूचा विषय कुणी काढला तर तुम्ही अनॉइड होत असाल, म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगावर खेकसत असाल, चिडत असाल, मला शिकवू नको, आला मोठा शहाणा, आली मोठी शहाणी, असे जर इंडिकेशन तुम्ही देत असाल, नॅचरली असं होत असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही अनॉइड होताय आणि दारू थांबवणं हे तुम्हाला शरीर इंडिकेशन देत आहे. म्हणजेच काय तर या प्रश्नावलीमधला सी म्हणजे दारू कट डाऊन केली पाहिजे असं तुम्हाला मनातून वाटतंय आणि कुणी दारूचा विषय काढला तर तुम्ही अनॉय होताय. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर येस असतील तरी देखील दारू तुम्हाला ताबडतोब सोडली पाहिजे. आणि या प्रश्नांची उत्तरं देताना स्वतःशी जरा प्रामाणिक राहा. तिसरा प्रश्न आहे जी. जी म्हणजे गिल्ट. कधीही दारू पिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की हे मी नाही केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला गिल्टी फील होतं का? तर असं गिल्टी जर तुम्हाला वाटत असेल तर हे सुद्धा एक इंडिकेशन आहे की तुमच्या शरीराला आता हे नको आहे आणि ह्याचे काही दुष्परिणाम तुमचं शरीर पुढे जाऊन दाखवू शकतं जर तुम्ही ही दारू ताबडतोब थांबवली नाही तर. आणि पुढचा फॅक्टर म्हणजे ई. हे ई म्हणजे आय ओपनर आहे. हे जर तुम्हाला वाटत असेल तर आता दारू सोडायची वेळ आलेली आहे. आय ओपनर म्हणजे काय की सकाळपासूनच तुम्हाला वाटतंय की उठल्या उठल्या दारू प्यायला पाहिजे आणि दिवसभर तुमचं मन दारूकडे लागलेलं आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजे अगदी सकाळपासूनच हे ॲडिक्शन तुम्हाला त्रास देत असेल तर मग ही वेळ आहे, ही तुमची डोळे उघडण्याची वेळ आहे की शरीर आता पुढे जाऊन खराब होऊ शकतं, लिव्हर खराब होऊ शकतं. म्हणजे या CAGE मध्ये पहिल्यांदा जर तुम्हाला दारू कट डाऊन करावीशी वाटत असेल, ए म्हणजे तुम्हाला जर इतर लोक दारूचा विषय काढत असतील तर अनॉइड वाटत असेल, जी म्हणजे दारू प्यायल्यामुळे तुम्हाला गिल्ट वाटत असेल, ई हा मोठा आय ओपनर आहे, तो म्हणजे जर तुम्हाला सकाळपासून दारू प्यावीशी वाटत असेल तर मग आता हे इंडिकेटर्स आहेत की तुम्हाला दारू इथेच पूर्णपणे थांबवली पाहिजे. आता या 4 प्रश्नांपैकी कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तरं जरी यस असतील तरी देखील याच स्टेजला तुम्हाला दारू पूर्णपणे थांबवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच काय, जर आपला संसार वाचवायचा असेल, आपलं शरीर वाचवायचं असेल, आपलं लिव्हर वाचवायचं असेल तर दारू सोडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यामुळे तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना किती त्रास होतोय याचं चिंतन करणं देखील तुम्हाला अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर मेडिटेशन, प्राणायाम, योगा, व्यायाम हे करणं देखील तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आय होप आजची माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.